नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सतीश जकातकर सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय हकीकत सिनेमाची या नावाचं. त्याबद्दल सरांशी आपण या मुलाखतीत बोलणार आहोत. तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो. सर चित्रपट अभ्यासक आहेत आणि त्यांनी आशय फिल्म क्लब या संस्थेचे ते संस्थापक आहेत. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलंय त्याबद्दल मी सुरुवातीला थोडक्यात सांगतो. हे पुस्तक 2015 साली प्रकाशित झाले आहे. आणि पुस्तक पराग प्रकाशन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. आणि पुस्तकात सरांनी सिनेमाशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले आहे. सरांनी पुस्तकात मराठी सिनेमाच्या आणि हिंदी सिनेमाच्या इतिहासावर लेखन केले आहे, तसेच हिंदी सिनेमातील काही कलाकारांच्या कारकिर्दीवर आणि सिनेमाशी निगडीत व्यक्तींवर सरांनी पुस्तकात लेखन केले आहे. आणि पुस्तकात सरांनी काही परदेशी चित्रपटांचे परीक्षणही केले आहे. तर पुस्तकात सरांनी काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलू. तर सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. नमस्कार. हो, नमस्कार. अ, सर, आपण मुलाखतीची सुरुवात अशीच करू की तुम्हाला सिनेमा पाहण्याची आवड कधी आणि कशी निर्माण झाली? खरं तर अगदी बालपणापासून मला सिनेमा पाहण्याची आवड निर्माण झालीपेक्षा निर्माण केली गेली असं आपण म्हणू. हो. कारण माझे वडील गणपतीत निरनिराळे सिनेमे दाखवायचे. मराठी सिनेमे असायचे किंवा हिंदी सिनेमे असायचे, झाशी की राणी किंवा आधी कळस मग पाया वगैरे. आणि लहानपणी मी ते सिनेमा बघत असताना थोडीफार हे काहीतरी वेगळंच माध्यम आहे याची एक जाणीव त्यावेळी निर्माण झाली. आणि पुढे शाळेमध्ये माझा भाऊ हा शाळेला दांड्या मारून सिनेमाला जात असे. पण त्याने हळूहळू ती दीक्षा मला दिली आणि ते व्यसन मला लागलं. मी हळूहळू 8वी पासून शाळा बुडवून सिनेमा पाहायला लागलो. म्हणजे त्यासाठी मी ड्रॉइंगचा एक क्लास लावला, कारण सिनेमा 6ला सुटायचा, शाळा 5ला सुटायची. त्यामुळे ती दीक्षा मला मिळाली. आणि सुदैवानं त्या काळात शाळेमध्ये मी 9वीत असताना राम गबाले नावाचे जे दिग्दर्शक आहेत मराठीतले, त्यांनी संगम व्हिज्युअल नावाची लहान मुलांसाठी सिनेमा दाखवायची एक योजना केली होती. आणि ते नटराज टॉकीज मध्ये ते सिनेमे दाखवायचे संगम व्हिज्युअल तर्फे. तर त्यात बायसिकल थीप असं त्या काळात मी पाहिलेत. बायसिकल थीप मला अजूनही लक्षात एक रशियन सिनेमा आय बॉट माय डॅडी, ज्याचं देवबाप्पा हे रूपांतर आहे, तो सिनेमा मी त्यावेळी पाहिलेला आहे. तर ह्या सिनेमांची चटक त्या काळात लागली. आणि मी साधारण 8वी-9वीतच फिल्म केसरी नावाचं एक बद्री काचवाला यांचं साप्ताहिक निघायचं, त्या तशा सिनेमाबद्दलच्या गोष्टी आपण लिहायचो, तसं मी लिहायला लागलो होतो. त्यामुळे वडील खूप खुश व्हायचे, कारण दर रविवारी तो फिल्म केसरी यायचा आणि माझं त्यात काहीतरी एखादं छोटंसं लेख असायचा. त्यामुळे ही आवड ती शाळेपासून पर्यंत अगदी लागली. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला एक मोठं स्वरूप प्राप्त झालं. आणि सुदैवानं मी पुण्यातला असल्यामुळे आणि डेक्कन जिमखान्यावर राहत असल्यामुळे तिथे जवळच फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह या दोन बलाढ्य हो. संस्था, चित्रपटाविषयी प्रशिक्षण करणारी आणि चित्रपटाचा संग्रह करणारी, या दोन्ही संस्था माझ्या शेजारी असल्यामुळे आपोआपच त्या आवडीला एक निराळा माझ्या वेळाचं आवडीत रूपांतर झालं. मग माझं पॅशन मध्ये रूपांतर झालं आणि पुढे मग मी आशिया फिल्म क्लब काढून त्याचं मिशन मध्ये रूपांतर केलं. हो. हो. आणि सर, म्हणजे तुमचं जे पुस्तक आहे ते म्हणजे असं सिनेमांशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर लेखन करावं असं हो, हिची मी ते सुरुवात. आणि वेगवेगळ्या काळात लिहिलेले लेख आहेत ऍक्च्युली. हो, हो, हो. त्या काळातले लेख एकत्र करून ते पुस्तक केलेले आहे. हो, मुख्यतः माणूस साप्ताहिकामध्ये मी लेखन केलं आणि त्यातनं ते पुस्तक आकाराला आलंय. हो. म्हणजे तेच तुम्ही लेखन करावं असं तुम्हाला का वाटलं सिनेमावर? सिनेमावर लेखन करावं म्हणजे ऍक्च्युली कॉलेजमधले एक घटना त्यात घडली की मी मुंबईमध्ये एकटा होतो. आणि एकटा असताना वडील म्हणले, जा फिरून ये, 1 नंबरच्या बसमध्ये जाऊन सगळी मुंबई बघून या. असं बघता बघता मी एरॉसला उतरलो आणि तिथं टॅक्सी ड्रायव्हर नावाचा सिनेमा लागला होता, रॉबर्ट डिनरोचा. संध्याकाळी घराकडे यायला निघालो मुंबईतल्या वडिलांच्या ऑफिसकडे. आणि त्यावेळी वाटेत मला जे अनुभव आले, कुठं दारुडा भेटला, कुठं अमुक झाले, कुठं मारामारी चालली, कुठं काहीतरी गोष्ट घडते विचित्र, की जे बघत मी बसलो. आणि रात्री मी आर्टिकल लिहिलं की रॉबर्ट डिनरो न्यूयॉर्कमध्ये, मी मुंबईत. आणि ते महाराष्ट्र टाइम्सला पाठवून दिलं आणि ते त्यावेळी छापून आलं महाराष्ट्र टाइम्सला. तर तो माझा तिथून माझा लेखनाचा प्रवास खरं तर सुरू झाला. हो.
आणि सर, म्हणजे तुम्ही पुस्तकात सिनेमांचे परीक्षणही लिहिले आहे, म्हणजे जसं वेगवेगळ्या काळात तुम्ही लिहिलेले ते लेख या हो पुस्तकात एकत्रित केले. हो. तर एखाद्या सिनेमाचे परीक्षण करताना त्या सिनेमातील कुठल्या गोष्टींना महत्त्व दिले जावे असे तुम्हाला वाटते? नाही, माझ्या मते सिनेमा हा शेवटी गोष्ट सांगण्याची कला आहे. त्या सगळ्या याच्यात म्हणजे प्रत्येक सिनेमात एक गोष्ट सांगितलीच असते. त्याला एक वन हो. लाईनर असते कुठल्याही सिनेमाला, आणि त्या गोष्टीचं प्रारूप तुमच्या समोर उलगडत जातं, उघडत जातं अमुक तमुक. पण सिनेमातली गोष्ट ही कुठल्या काळातली आहे, त्यातलं कॅरेक्टर कोणत्या प्रतीचं आहे, ती गोष्ट आपण परीक्षणात सांगण्यापेक्षा ती गोष्ट कशी सांगितली आहे आणि काय सांगितलंय, म्हणजे त्या गोष्टीतनं अर्थबोध काय घ्यायचा, हे जर तुम्ही परीक्षणात दिलं तर ते चित्रपटाचं खऱ्या अर्थानं परीक्षण आहे. नाही तर चित्रपटाची गोष्ट सिनेमा पाहिल्यावर प्रत्येकालाच कळत असते. या गोष्टीत अमुक गोष्ट झालं, प्रेम केलं, मग त्याला कोणतरी वडिलांनी विरोध केला, मग त्यांच्या विरोधात त्यांनी केलं, शेवटी त्यांचं लग्न झालं. अशी पद्धतीची गोष्ट प्रत्येक, पण ती कुठल्या काळातली आहे, कुठल्या काळातलं हे सांगतोय, चित्रपट कुठल्या काळाविषयी बोलतोय, त्या काळातल्या गोष्टींमधनं आपल्याला काय अर्थ अभिप्रेत होतो, काय अर्थ निघतो त्यातनं, हे सांगणं म्हणजे परीक्षण आहे. सत्यजित राय नेहमी म्हणजे चित्रपटात तुम्हाला माहिती की एक चित्रपट कलेचं एक व्याकरण आहे शेवटी. त्या जसं प्रत्येक कलेला एक व्याकरण आहे, जसं संगीताला आपण म्हणतो सारे गम पद निसा किंवा आरो आवरो आहे, तसं चित्रपट भाषेलाही एक व्याकरण आहे. ते काय प्रत्येक प्रेक्षकाला समजायला पाहिजे असं नाही, पण जो अभ्यासक आहे, जो समीक्षक आहे, त्याला ते माहिती पाहिजे. म्हणजे पूर्वी मला आठवतं सत्यजित रे मुंबईत आले असताना त्यांना हा प्रश्न विचारला होता की की मला जर स्वयंपाक येतोय, स्वयंपाक आला नाही तरी मी चव सांगू शकतो एखाद्या पदार्थाची, त्याच्यासाठी मला स्वयंपाक येण्याची गरज नाहीये. तसं चित्रपटावरती मी चित्रपट पाहून रडतो, हसतो, मला चित्रपट समजतो, मग त्यासाठी अभ्यास करण्याची काय गरज आहे किंवा फिल्म ॲप्रिसिएशन करण्याची काय गरज आहे. त्यावर सत्यजितने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे की आपली जी पंचेंद्रिय आहेत ती निसर्गाने दिलेली आहे. त्यात चव, स्पर्श, याच्या सगळ्या भावना या कालबद्ध झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये. पण ही दिग्दर्शकाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी आहे, आणि ती प्रतिसृष्टी, त्यामुळे त्याचे नियम आहेत काहीतरी, की त्यात क्लोजअप का घेतलाय, मिड शॉट का घेतलाय, लॉंग शॉट का घेतलाय, किंवा हे या पद्धतीनं जमकट का केलाय, किंवा संपूर्ण याच्यात हे संगीत इथं मोठं का वापरलंय, किंवा तिथं सारंगी का वापरली, तिथं सतार का वापरली, या प्रत्येक गोष्टीला दिग्दर्शकाच्या दृष्टीनं महत्व असतं. आणि ते समजण्यासाठी, चित्रपटातल्या सूक्ष्म गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला चित्रपट भाषेचं आकलन झालंच पाहिजे. ते तुम्ही आज समीक्षक असाल तर ते करून घेणं आवश्यक आहे. आणि सर, तुम्ही पुस्तकात हिंदी सिनेमावर आणि हिंदी सिनेमातील कलाकारांवर बरेच लेखन केले आहे. तर हिंदी सिनेमाचे भारतीय सिनेमाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे असे तुम्हाला वाटते? माझ्यामध्ये हिंदी हा मुख्य सिनेमा आहे आपल्या देशातला. हो. आणि पहिला सिनेमा मुकपट जरी आपल्या मुंबईत निघाला असला, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, हम्म. दादासाहेब फाळकेंनी, तरी मुख्यतः आपल्या सिनेमाचा प्रोग्रेस किंवा प्रगती हिंदी सिनेमा बरोबर झालेली आहे. आणि हिंदी ही एका अर्थानं राष्ट्रीय भाषा आहे, जरी ती काही भागात बोलली जात नसली तरी त्याचा प्रभाव हा संपूर्ण भारतभर आहे. म्हणजे तुम्ही साऊथ इंडियात जरी गेला तरी हिंदी सिनेमात काय चाललंय, हिंदी सिनेमातला नायक काय करतोय, याबद्दलचं कुतूहल तिथं असतंच. त्यामुळे हिंदी सिनेमा हा एक महत्वाचा कॅरियर आहे, आपल्या भारतातल्या सगळ्या गोष्टींचा कॅरियर आहे. आणि त्यामुळे हिंदी सिनेमाला प्रभाव जो आहे की अमिताभ बच्चन इतका रजनीकांत मोठा जरी असला तरी अमिताभ बच्चनचं जे बल आहे ते रजनीकांतला मिळत नाही. आणि हा हिंदी सिनेमाचा मोठा प्रभाव आहे. आणि सर, हिंदी सिनेमाचे महत्व काळानुसार कसे बदलत गेले याबद्दलही सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही तुमच्या हा नाही, माझ्या मते 1900, कसं आहे. हा सर, एकदा पूर्ण करतो. तुम्ही तुमच्या 1981 साली प्रकाशित झालेला लेख येतो आणि या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यात हा असे म्हटले की 1939 ते 1966 हा काळ, हा काळ सर्वस्वी हिंदी चित्रपटांच्या वर्चस्वाचा आणि प्रभुत्वाचा काळ होता. तर याबद्दलही सांगू शकाल? एक कसं आहे, तुम्हाला जर माहिती असेल की 1913 साली सिनेमा आला हो. भारतामध्ये, आणि हो. पहिला काळ मुकपटांचा होता 1930 पर्यंत. 31 साली आलमारानंतर सिनेमा बोलू लागला, आणि साधारण 4-5 वर्षात तो सर्व भाषा बोलू लागला. म्हणजे तामिळमध्ये तोपर्यंत सिनेमा कुठल्याही भाषेत बोलत नव्हता. त्यामुळे प्रत्येक सिनेमाला भाषा आली त्या सगळ्या याच्यात. त्याला आपण बोलपट म्हणतो, ते बोलपट युग सुरू झालं. बोलपट युग सुरू झाल्यानंतर
नाही तर पूर्वी पहिल्या 10 वर्षामध्ये बोलपट युगामध्ये जे स्टुडिओ कार्यरत होते त्यातलं न्यू थिएटर्स होतं बंगालमध्ये, इकडे मद्रासमध्ये जेमिनी आणि AVM होतं, आणि पुण्यामध्ये प्रभात होतं. ह्या तिघांमध्ये जे सिनेमे काढले जायचे त्या सिनेमांमध्ये 4 टायटल्स असायचे पूर्वी मुखपट काढताना. ती हिंदी, तसंच तो 4 बायलिंगल सिनेमे काढायचे, ते हिंदीतनं काढायचे, बंगालीतनं काढायचे, मराठीतनं काढायचे, त्यांच्या प्रादेशिक भाषेतनं. हळूहळू त्यांना त्या हिंदी चित्रपटांना संत तुकाराम गाजला, मग तो हिंदीत गाजला, माणूसचा धर्मात्मा गाजला, तर हळूहळू हिंदी सिनेमाकडे लोकांचा कल होत गेला त्या सगळ्याच्या. आणि यात बॉम्बे टॉकीज नावाची जी संस्था मुंबईमध्ये स्थापन झाली, तिने खऱ्या अर्थानं हिंदी चित्रपटाची एकंदर, म्हणजे तिने खरं तर आलेखच मांडला, हिंदी चित्रपट कसा असावा, तो सर्व भारताला कवेत घेणारा कसा असावा, याचं एक प्रारूप या बॉम्बे टॉकीजनी तयार केलं. आणि 39 सालापर्यंत मुंबईमध्ये इम्पेरियल, सोहराब मोदींचा स्टुडिओ, यांचे कारदार स्टुडिओ, असे अनेक स्टुडिओ निर्माण झाले. आणि त्या स्टुडिओनी हिंदी चित्रपट निर्माण केले. आणि 1939 ते 66 असा जो काळ आहे तो हिंदी चित्रपटांचा काळ अशासाठी आहे की यासाठी मुंबईत अनेक लोक आली. पंजाबमधनं दिग्दर्शक आले, बंगालमधनं संगीतकार आले, दिग्दर्शक आले. सर्व देशातले सर्व टॅलेंट जो आहे तो मुंबईत गोळा झाला. आणि त्यातनं जे अमृत तयार झालं हिंदी सिनेमाचं, ते हे या 2 दशकामध्ये तयार झालं. आणि ह्या 2 दशकात त्याला एक संपूर्ण हे संगीत, नृत्य, गाणी यांचा जो भाग हिंदी सिनेमाला होता, त्यांनी संपूर्ण देशावर राज्य केलं. तो 66 पर्यंत तुम्ही बघाल तर 64 साली मेहबूब गेले, विमलराय गेले आणि गुरुदत्त गेला. तोपर्यंत हिंदी, त्यानंतर हाथी मेरे साथी आणि राम और श्याम सारखे सिनेमे निघू लागले. तोपर्यंत या लोकांचं वर्चस्व भारतीय मानसावर होतं. आणि 66 नंतर काय फरक पडत गेला म्हणजे हिंदी सिनेमाच्या 66 नंतर प्रभुत्वाचा? खरं कसं आहे की 66 पर्यंत म्हणजे 70 सालापर्यंत किंवा रादर मुक्त अर्थव्यवस्था येईपर्यंत एकंदर हिंदी सिनेमा हा सिंगल थिएटर्समध्ये पाहायला जाणारा होता. हे सगळं मी सेल्युलॉइड काळातलं बोलतोय. आज डिजिटल युगामध्ये याला, त्या बोलण्याला तसा अर्थ नाहीये. कारण त्या काळात जे सिनेमावर प्रेम करणारे लोक होते ते थिएटरवर तासन तास उभे असायचे. ब्लॅकमध्ये तिकीटं विकली जायची, त्या झुंबड उडायची, त्या टॉकीज, प्रत्येकाच्या डोक्यात ती टॉकीज स्मरणात आहेत. म्हणजे त्या काळातले लोक आहेत त्यांच्यात ते टॉकीज, पहिला सिनेमा मी कुठं पाहिला हे सुद्धा लक्षात असणारे लोक होते. आज आज 21व्या शतकात डिजिटल युगामध्ये त्याचं सगळं गणितच बदललेलं आहे. सिनेमा तुमच्या, म्हणजे पूर्वी सिनेमाला जाणं लहानपणी म्हणजे मग घरच्यांचा मार खाण्यासारखं होतं. आता सिनेमाच घरात येऊन बसलाय अशी अवस्था आहे. त्यामुळे सगळी गणितच बदलून गेली आहेत सेल्युलॉइड युग आणि डिजिटल युगामध्ये. आणि त्यामुळे 70 ते 80 दर 10 वर्षांनी हिंदी सिनेमा हा बदलत गेलेला आहे. त्याचं आकार बदल, म्हणजे अमिताभ बच्चनचा 70 मध्ये अमिताभ बच्चनचा, राजेश खन्नाचा उदय झाला. मग त्याच्यानंतर अमिताभ बच्चन झाला, मग 3 खान लोक आले. पण त्यातला बेसिक संगीत, गाणं हे महत्वाचं राहिलं. गोष्टी त्याच पुन्हा पुन्हा हिंदी सिनेमात सांगितल्या गेल्या. सिनेमा खरा बदलला तो डिजिटल युगानंतर. हिंदी सिनेमा बदलला किंवा प्रादेशिक सिनेमाचं आणि हिंदी सिनेमाचं इंटरॅक्शन झालं, त्यातनं अनेक रिमेक्स निघाले. हिंदी सिनेमाला चांगला, म्हणजे वेनेसडे सारखा सिनेमा किंवा असे सिनेमे यायला लागले. हे सगळं डिजिटल युगानंतर झालं. मधल्या काळात या सिनेमाला शह देणारा सिनेमा होता तो समांतर सिनेमा, तो पॉप्युलर नव्हता. समांतर सिनेमानी एक वेगळ्या प्रकारची चूल मांडली आणि हिंदी सिनेमापेक्षा वेगळा वास्तववादी सिनेमा तयार केला. तो वास्तववादी सिनेमा काही लोकांपुरता फिल्म फेस्टिवलच्या सर्किटमध्ये आणि काही शहरी भागापुरता मर्यादित असा राहिला, पण त्याचा प्रभाव भारतभर नव्हता. सर, तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की मुंबईचा चित्रपट हा सिनेमाच्या भाषेच्या जवळचा असतो, बंगाली चित्रपट हा साहित्यिक असतो आणि दाक्षिणात्य चित्रपट हा लोककलेवर आधारित असतो. तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का, आणि तुम्हाला असे का वाटते? याचं कारण चित्रपट ही गेल्या शतकातली कला आहे, म्हणजे आधुनिक कला आहे, विज्ञानाने निर्माण केलेली कला आहे. त्या सगळ्या ह्याच्यात त्या चित्रपट कलेमध्ये सर्व कलांचा अंतर्भाव झालेला आहे. म्हणजे तुम्ही चित्रशिल्प, आर्किटेक्चर किंवा संगीत, चित्रकला, म्हणजे प्रत्येक कलेमधनं थोडं थोडं त्यांनी घेतलेलं आहे. संगीतातली लय घेतली आहे,
चित्रकलेतलं शॅडो प्रकाश चित्रण घेतलेलं आहे. असं बऱ्याच गोष्टी त्यांनी तर जेव्हा चित्रपट तयार होऊ लागला भारतामध्ये मुकपट, त्याच काळात बोलपट झाल्याच्या सुमारास प्रत्येक प्रदेशामधल्या तिथल्या संस्कृतीशी या चित्रपटाचा काहीतरी संबंध आहे. दिग्दर्शक जे होते त्यांनी आधीच्या कलेत जे श्रेष्ठ आहे किंवा आधीच्या कलेत गाजलेलं आहे आपल्याकडच्या संस्कृतीमध्ये, तर बंगालमध्ये साहित्य हे फार मोठं होतं. शरदचंद्र चटर्जी असतील, विभूतिभूषण बॅनर्जी असतील, तर साहित्यातल्या गोष्टी चित्रपटाशी सुटल्या. म्हणजे थोडक्यात साहित्य आणि चित्रपट यांच्यात आंतरक्रिया घडून आली बंगालमध्ये. आणि त्यामुळे अजूनही तुम्ही जर बघाल तर बंगालमधले सत्यजित रेंचे सिनेमे सुद्धा साहित्यावरच आधारित आहे. पथेर पांचाली असो किंवा शतरंज के खिलाडी असो, प्रेमचंदच्या कथेवर. तर त्यामुळे साहित्य याची चित्रपटाची आंतरक्रिया बंगालमध्ये घडून आली. दक्षिणेमध्ये अजूनही तुम्ही बघाल तर मायथॉलॉजी आणि लोककला, ज्या गोष्टी लोककलेत होत्या त्याच चित्रपटात पुन्हा निर्माण केल्या गेल्या. म्हणजे अजूनही तुम्ही बघितलं तर बाहुबली सारखा चित्रपट हा लोककलेतनं चाललेला आहे किंवा कांतारा सारखा चित्रपट हा लोककलेतनं चाललाय. त्यामुळे अजूनही लोककला आणि चित्रपट यांच्यात तिथे आंतरक्रिया घडून आली. तर हिंदी सिनेमा हा जरा वास्तवाच्या जवळ होता. समकालीन प्रॉब्लेम काय चालू होते म्हणजे बॉम्बे टॉकीजच्या तुम्ही बघाल तर अस्पृश्यता याच्याबद्दल अच्युत कन्यासारखा सिनेमा काढला, किंवा नंतरच्या काळात मुंबईतले सिनेमे जे आहेत मी वेगवेगळ्या पद्धतीने ते वास्तवाशी कनेक्टेड होते. त्यामुळे मुंबईचा सिनेमा हा वास्तवाच्या जवळ होता त्या सगळ्या अर्थानं. या अर्थानं हे अजूनही दोन कलांमध्ये वावरणारे सिनेमे होते. आता खूप बदल झालाय, आता आपण वेगळ्या संदर्भात त्याबद्दल बोलू शकतो. आत्ताची काय परिस्थिती वाटते तुम्हाला सध्या? सध्या माझ्या मते चौबाजूनी हा सिनेमा फुलतोय. म्हणजे फक्त हिंदी सिनेमाच उत्तम आहे असं नाही, प्रादेशिक सिनेमाला एक स्वतंत्र स्तर निर्माण झालाय. आज तुम्ही मल्याळी चित्रपट पाहिले तर ते फारच उत्तम, की इव्हन हिंदी सिनेमापेक्षाही उत्तम, जास्त वास्तवाला जवळचे, सध्याच्या प्रश्नांची मांडणी करणारे, त्याभोवतीची कथानक आणणारे असे सिनेमे आहेत. त्या मानाने मराठी सिनेमा काही प्रमाणात पुढे येतोय, पण काही प्रमाणात मराठी सिनेमाला अजूनही तितका पॉप्युलर सपोर्ट मिळालेला नाही. गोष्टी चांगल्या असूनही चित्रपट हा चित्रपटाच्या भाषेत नाही मराठी सिनेमा. त्या अर्थाने हिंदी, बंगाली, मल्याळी आणि दक्षिणेकडचे सिनेमे, इव्हन दक्षिणेकडच्या सिनेमांनी काही ठिकाणी हिंदी सिनेमापेक्षाही मोठा गल्ला गोळा केलेला आहे. याचं कारण ते त्या हॉलिवूड स्टाईलने चित्रपट तयार करायला लागले. यात व्हीएफएक्सचा खूप मोठा वाटा आहे त्या सगळ्या याच्यात. त्यामुळे हे वेगळ्या पद्धतीनं आता आसामी चित्रपट असतील, प्रत्येक प्रदेशातले चित्रपट असतील, ते कधी रिमेक होत आहेत, ते आता डिजिटल माध्यम असल्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. काही वेळा त्यांना पॉप्युलर सपोर्ट मिळतोय, अनेक कारणांमुळे ते गाजतात आहे. पण आता सर्व बाजूनी सिनेमा डिजिटल युगात फुलतोय असं मला वाटतं.